भारतीय जनता पार्टीचे धारूर तालुक्याचे नेते तथा भावी आसोड जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनता अपेक्षेने ज्यांच्याकडे पाहिजे ते सुरनरवाडीचे माजी सरपंच तथा सन्माननीय माधवजी निर्माळे यांचे खंदे समर्थक शिवाजीरावजी काळे साहेब आसोड जिल्हा परिषद सर्कल हा राजकीय दृष्ट्या रमेशरावजी आडसकर साहेब यांचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो, परंतु ह्या बालेकिल्ल्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला तिकीट भेटले तर आपला निभाव लागेल का? सर्वसामान्य जनता ही भाजपसोबत आहे. आदरणीय लोकनेत्या पंकजताई मुंडे साहेब यांचा बालेकिल्ला आहे. आसडव सर्कल हे कमलाचं चिन्ह जर मिळालं तर 100% तिथं भाजपचाच विजय होणार आहे, याच्यात कुठलीही शंका नाही. बरं, आपल्याला शाश्वती वाटते का की वरिष्ठ पातळीवर भारतीय जनता पार्टीचे नेते आपल्या तिकिटाचा विचार करतील म्हणून? 100% विचार होणारे काम आहे माझं. संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेमार्फत माझ्या सर्कलमध्ये आतापर्यंत 6,500 लोकांना पगार लावायचं काम केलेलं आहे. प्रत्येक जणाचं घरकुलाचा विषय असेल, पंचायत समितीला ते मार्ग लावण्याचं काम केलेलं आहे. शेतकऱ्याचा अनुदानाचा विषय असेल, कर्जमाफीचा विषय असेल, बाकीचं PMचे पैसे असतील, दररोज मी प्रत्येक सर्कलमधल्या लोकांसाठी उपलब्ध आहे. पंचायत समिती असेल, तहसील असेल, कृषी ऑफिस असेल, माझं जवळपास 2 ते 3 वर्षापासून सतत काम चालू आहे. आणि हे सर्कल OBC पुरुष ह्यांना सुटल्यामुळं हे अत्यंत भाजपसाठी सोपं गणित आहे. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. राजकीय दृष्ट्या या भागाचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी आपल्याला राजकीय त्रास दिला, तेव्हापासून आपली सहानुभूतीची लाट या धारूर तालुक्यामध्ये निर्माण झाली. कारण आपल्या वयोवृद्ध माता, तुमच्याच नव्हे तर आमची देखील माऊली म्हणून वयोवृद्ध असताना त्यांना विनाकारण कायद्याच्या कचाट्यात घेऊन सन्माननीय सोळंके साहेबांनी त्रास दिला, याबद्दल काय सांगताय? खरंच बाबुरावजी, तुमच्या माध्यमातून मला खरंच सांगा वाटतंय की माझा ग्रामपंचायतचा हे भ्रष्टाचाराचा माझ्यावर आरोप आणि कलंक लावण्यात आलेला आहे. ते बी माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी माजलगावची समिती, BDO असतील, विस्तार अधिकारी असतील, त्यांचे पाहुणे हे समितीमध्ये नियुक्त करून सगळा खोटा रिपोर्ट करून माझ्यावर 1.5 लाख रुपयाचा आरोप करून त्याच्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला. पण ती आपण हाणून पाळला. सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं त्या आमदार साहेबासोबत मी प्रत्येक गोष्टीला कायद्यात त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि ते लवकरच त्याचा निकालसुद्धा आपल्या बाजूने येईल, ही मी न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. त्याच्यामुळं सर्व तालुक्यामध्ये त्या बाबतीत आमदारांनी जी मला त्रास दिला त्या त्रासाचा आता येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये सर्वसामान्य मतदार राजा त्यांना त्यांची जागा आमदाराची दाखवून देईल, हे मला आत्मविश्वास आहे. साहेब, मंत्री पंकजादाजी मुंडे साहेब यांचे राजकीय पाठबळ आणि माजलगाव मतदारसंघाचे नेते माधवजी निर्मळ यांचे सामाजिक आणि राजकीय पाठबळ आपल्याला मिळत आहे. अंजारी ह्या दोन्ही नेत्यांच्या, मंत्रीताई साहेब आणि माजलगाव मतदारसंघाचे निर्मळ साहेब यांचे राजकीय पाठबळ मिळले तर आपला विजयाची घोडदौड बीड जिल्ह्याच्या मंत्रालयामध्ये पोहोचण्यासाठी नक्कीच फलदायी ठरणार आहे. त्यावर काय सांगताय? 100% लोकनेते आदरणीय पंकजताई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजलगाव मतदारसंघाचे नेते माधव तात्या निर्मळ यांच्या आशीर्वादानं 100% तुमच्या सर्वसामान्य मतदार राजाच्या आशीर्वादानं मी जिल्हा परिषदमध्ये जाईल ही अपेक्षा आहे. आणि ते सर्व तुम्ही जनता सहकार्य करताल, पत्रकार माध्यमातून मला मदत करताल, ही मी अपेक्षा ठेवतो. चला तर मग भविष्यात पंढरपूरचा विठोबा नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देऊन बीड जिल्ह्याचं मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या या राज्याच्या मंत्री पंकजादाजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि माजलगाव मतदारसंघाचे नेते सन्माननीय माधवजी निर्मळ साहेब यांच्या पाठबळावर आपण आसोड जिल्हा परिषद सर्कलचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य होत, असे प्रतिक्रिया धारूर तालुक्यातील तमाम जनतेच्या माध्यमातून साहेब तुम्हाला देण्यात येत आहेत. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवेकरच, बीड.